नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस किंवा आंतरराष्ट्रीय मजदूर दिवस असं ज्याला म्हटलं जातं, त्या दिवशी आज आपण हॅशटॅग सोशोलॉजी अंतर्गत पाठीमागच्या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांविषयी किंवा त्या इश्यूविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. पण आज आपण त्या अनेक न्यूज याऐवजी आपण काय केलेलं आहे की एक अत्यंत महत्त्वाचा विषय आज आपण चर्चा करणार आहोत आणि तो कामगारांबद्दलचाच आहे. मित्रांनो, ह्या कामगाराबद्दलचा हा जो विषय आहे तो म्हणजेच गिग, जी आपल्याला पाठीमागे द हिंदूमध्ये ही आपल्याला बातमी दिसते. द हिंदूमध्ये त्या पद्धतीने हे आर्टिकल आलं होतं बघा, ऑन द कोड ऑन सोशल सिक्युरिटी फॉर प्लॅटफॉर्म बेस्ड गिग वर्कर्स. राजस्थान सरकारने या गिग वर्करना खूप मोठ्या प्रमाणात सवलती देणारा किंवा सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करणारा कायदा पारित करण्याचा प्रयत्न केला आणि त्या संदर्भात आपल्याला आजच्या ह्या गिग वर्करबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. मुळात मजूर म्हणल्यानंतर किंवा मजदूर म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं ते वेगवेगळ्या प्रकारचे शेतामध्ये काम करणारे, विटभट्ट्यावर काम करणारे, कन्स्ट्रक्शन लेबरर्स किंवा आणखी कारखान्यामध्ये काम करणारे. पण गिग वर्करची एक नवीन कॅटेगरी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर तसं गिग वर्कर हे इतर वर्करप्रमाणेच म्हणजे इतर कामगारांप्रमाणेच आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं ना की मैं मजदूर मुझे देवो के स्वर्ग से क्या, अनंत बार मैंने इस धरा पे स्वर्ग बनाए हुए हैं. म्हणजेच अनेक वेळेस या कामगारांनी या मजदूरांनी धर्तीवरती म्हणजे पृथ्वीवरती स्वर्ग बनवलेला आहे, पण ह्या स्वर्गामध्ये त्याला मात्र राहता येत नाही. ही बाब वेगळी, ही दुःखाची बाब आहे. अगदी कार्ल मार्क्स यांचं संपूर्ण आयुष्य आपण पाहतो की याच विषयावरती त्यांनी वाहिलेलं आहे आणि कामगारांच्या उत्थानासाठी त्यांनी काम केलेलं आहे. पण ते कार्ल मार्क्स असोत किंवा ते भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, अनेकांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले, पण कामाचं स्वरूप हे मात्र काळानुसार बदलत गेलं आणि त्याच्यानुसार कामगारांच्या वर्गवाऱ्यात कामगारांसंदर्भाच्या संकल्पना ह्या सुद्धा बदलत गेल्या. मित्रांनो, आजच्या ह्या सेशनमध्ये आपण गिग वर्कर्स हे नक्की कोण असतात, गिग इकॉनॉमी ही काय आहे आणि याचा पारंपरिक कामगारांशी कसा संबंध असतो, त्याच्यापेक्षा हे कसे वेगळे असतात आणि यांच्यासमोरच्या समस्या काय आणि भारत सरकार याबद्दल काय उपाययोजना करत आहे, ह्या सर्व बाबी आपण तिथे पाहणार आहोत. गिग वर्कर, आता बघा की जेव्हा आपण कामगारांचा विचार करतो तर पारंपरिक स्वरूपात 2 प्रकारची कामं असायची. एक म्हणजे काय, परमनंट काम, कायमस्वरूपी मिळणारं काम, आणि दुसरं म्हणजे काय, अस्थायी काम जे परमनंट नसतं. आता जनरली बघितलं आपण तर पाठीमागच्या अनेक दिवसांपासून आपल्याकडे नवीन कॅटेगरी ही आलेली आहे, ती म्हणजे ना अस्थायी आहे ना पूर्णपणे परमनंट आहेत. हे कुठेतरी वेगळ्या पद्धतीनेच काम करणारी लोक आहेत. आता हे काय आहे, फार मी तुम्हाला त्याच्यामध्ये कन्फ्युजनमध्ये न ठेवता तुम्हाला गिग वर्कर काय असतात हे अगोदर सांगतो. बघा, गिग वर्करची जर व्याख्या बघितली आपण तर व्याख्या अशी आहे, अशी व्यक्ती की जी पारंपरिक नियोक्ता आणि कर्मचारी, शब्द कसा आहे बघा, पारंपरिक नियोक्ता आणि कर्मचारी. नियोक्ता म्हणजे कोण, एम्प्लॉयर जो काम देतो तो, आणि एम्प्लॉय म्हणजे त्याच्याकडे जो काम करतो तो. तर अशी व्यक्ती जी पारंपरिक नियोक्ता कर्मचारी या संबंधांच्या बाहेर, या रिलेशनशिपच्या बाहेर काम करते किंवा कामाच्या क्षेत्रामध्ये सहभागी होते आणि अशा प्रकारच्या कामातून स्वतःचं उत्पन्न कमावते, तर अशा व्यक्तीला गिग वर्कर म्हटलं जातं किंवा गिग इकॉनॉमीमध्ये काम करणारा व्यक्ती म्हटलं जातं, गिग कामगार म्हटलं जातं. आता हे पारंपरिक, आणखी एक थांबूया आपण, पुढे आणखी एक व्याख्या आहे नीती आयोगाची. जर या ठिकाणी पाहिलं तर हा नीती आयोगाचा अहवाल आहे बघा, इंडियाज बूमिंग गिग अँड प्लॅटफॉर्म इकॉनॉमी. या अहवालामध्ये नीती आयोगाने गिग वर्करची व्याख्या कशी केली आहे, तर नीती आयोगाच्या या अहवालात त्यांनी पारंपरिक, पुन्हा तेच आहे, पारंपरिक नियोक्ता आणि कर्मचारी व्यवस्थेच्या बाहेर कामात गुंतलेले जे लोक आहेत त्यांना गिग वर्कर असं म्हटलं जातं. मी तुम्हाला उदाहरण देणारच आहे, पण अगोदर आपण या व्याख्यांकडे पाहूयात आणि ह्या व्याख्या काय आपल्याला सांगतायत ते पाहूयात. बघा, जर आपण पाहिलं तर कामगारांच्या 2 ते 3 कॅटेगरी आपल्याला करता येऊ शकतात. एक म्हणजे असे कामगार की जे या पारंपरिक नियोक्ता आणि कर्मचारी या संबंधामध्ये काम करतात. फॉर एक्झाम्पल, एखादी समजा मोठी कंपनी आहे, समजा TCS आहे, इन्फोसिस आहे. या कंपन्यामध्ये जो नियोक्ता आहे तो कोण आहे, तो TCSचा मालक आहे किंवा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहे आणि तिथे काम करणारे कर्मचारी आहेत. यांच्या दरम्यान जो संबंध आहे तो कसा आहे, पारंपरिक स्वरूपाचा आहे. अगदी आता छोटंसं उदाहरण घ्या, आपल्या अवतीभोवती असणारे जे काही लोक आहेत, जसं एखादा मॉल असेल
किंवा मॉलमध्ये सुद्धा जे मोठी मोठी दुकानं आहेत ती असतील, किंवा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल की ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करणारे परमनंट नोकर असतील, तर ते कुठे येतात? पारंपरिक नियोक्ता कर्मचाऱ्यामध्ये येतात. आता याच्या पलीकडे आता यांना काय म्हटलं जातं? यांना पगारी नोकरदार म्हटलं जातं. या लोकांना जे पारंपरिक नियुक्त कर्मचारीमध्ये येतात त्यांना पगारी नोकरदार म्हणतात. मात्र याच्या अगदी उलट पारंपरिक स्वरूपातलं काम करणारी लोक कोण होती? तर ते म्हणजे नैमित्तिक स्वरूपाचे. नैमित्तिक म्हणजे काय? की ज्यांना निमित्त मात्र काम मिळायचं. फॉर एक्झाम्पल बांधकाम मजूर असतील की जे कुठेतरी त्या एखादा अपार्टमेंट बांधायला निघालं तर त्या ठिकाणी ते काम करायचे. रस्ता बांधायला निघाला तिथे काम करणार, किंवा एखादा समजा हमाल मजूर या प्रकारचं काम करणारा, किंवा चौकात उभारून सकाळी बघा एखादा कॉन्ट्रॅक्टर येतो आणि तो त्यांना काम देऊन जातो. तर हे पारंपरिक स्वरूपात काम करणारे लोक आहेत. पण याच्या पलीकडे जाऊन एक नवीन प्रकार निर्माण जन्माला आला. तो विशेषतः जे इंटरनेटचा जो वापर सुरू झाला किंवा इंटरनेटचा जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जो उपयोग सुरू झाला त्याच्यानंतर ह्या गिग वर्करचा उदय झाला. म्हणजे काय की तुम्ही बघितलं असेल, आज आपण उबेर, ओला यासारख्या गाड्या वापरतो. तिथे त्या ज्या गाड्या आहेत किंवा ज्या गाड्यामध्ये बसून आपण आपल्या एका गंतव्य ठिकाणी निघून जातो, तर ती कार आणि तो चालवणारा व्यक्ती हे उबरचे कर्मचारी नाही आहे. म्हणजे इथे नियोक्ता हा उबर आणि कर्मचारी तो ड्रायव्हर असं नाहीये. कारण त्यांच्या दरम्यान जे संबंध आहेत ते पारंपरिक नियोक्ता कर्मचारीच्या बाहेरचे आहेत. म्हणजे काय तेही सांगतो तुम्हाला. मग दुसरा मुद्दा, दुसरं उदाहरण घ्या. स्विगी आणि झोमॅटो यांच्याकडून आपल्याला जे फूड डिलिव्हरी येते ते डिलिव्हरी बॉय हे कोण आहेत? तर हे डिलिव्हरी बॉय हे सुद्धा यासारखे नाही आहेत. म्हणजे झोमॅटो हा नियोक्ता आणि कर्मचारी म्हणजे डिलिव्हरी बॉय असं नाही आहे. नक्की काय नाही आहे तेही मी तुम्हाला सांगतोच. पण लक्षात घ्या की हे जे गिग वर्कर आहेत ते गिग म्हणजे काय? एक छोटंसं काम, एखादं छोटंसं काम त्या ठिकाणी मला मिळालं, मी काम तेवढं करतोय, तेवढेच मला पैसे मिळत आहेत. नंतर मला पुन्हा पुढचं काम मिळेल का नाही याची शाश्वती नाही. नंतर मला तेवढेच पैसे मिळतील का याची शाश्वती नाही. ते काम करत असताना मला काही झालं तर माझ्या पाठीमागे माझ्या कुटुंबियांचं त्याची शाश्वती नाही. कुठल्याही प्रकारची शाश्वती नसणारा असा प्युअरली एका क्षणिक किंवा त्या कामापुरता कॉन्ट्रॅक्टवरती काम करणारा व्यक्ती म्हणजे गिग वर्कर असतो. मग याच्यामध्ये बरीचशी उदाहरणं आपण आत्ता पाहिली, जसं झोमॅटो असेल, स्विगी असेल, ओला असेल, उबर असेल, तुमचं जे काही डन्झो असेल, ह्यासारख्या सगळ्या कंपन्या या प्लॅटफॉर्मवरती काम करणारी जी लोक आहेत हे सगळे गिग वर्करमध्ये येतात मित्रांनो. बरं, गिग वर्करचे पुन्हा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे प्लॅटफॉर्मवरती काम करणारे आणि दुसरे प्लॅटफॉर्मवर न काम करणारे. फॉर एक्झाम्पल बघा, नीती आयोगाने असं सांगितलं की प्लॅटफॉर्म गिग वर्कर म्हणजे कोण? तर ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी ऑनलाईन अल्गोरिदम प्लॅटफॉर्म वापरणारे. ऑनलाईन अल्गोरिदम प्लॅटफॉर्म म्हणजे आपण आपल्या मोबाईलवरती उबरची किंवा ओलाची जी कॅब आहे ती बुक करतो आणि तिथे एखादा व्यक्ती आहे, त्याच्याकडे कार आहे, तो रेडी आहे, त्याला लगेच कळतं की अच्छा या ठिकाणी हा व्यक्ती थांबलेला आहे, तर तो लगेच आपल्याला कनेक्ट करतो. हे सगळं झालं कशामुळे? त्या ॲपमुळे, त्या अल्गोरिदमिक ॲपमुळे, प्लॅटफॉर्ममुळे. आता या अल्गोरिदमिक प्लॅटफॉर्ममुळे जर एखादा ग्राहक आणि एखादा जो काही सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा व्यक्ती आहे, ह्या दोघांच्या दरम्यान जर समजा कनेक्शन निर्माण होत असेल, दोघे एकत्र येत असतील, तर त्याला म्हटलं जातं प्लॅटफॉर्म गिग वर्कर. म्हणजे हे ओला, उबर, स्विगी, झोमॅटो हे सगळे लोक या संदर्भात येतात, डन्झो हे यामध्ये येतात. पण असेही काही गिग वर्कर आहेत मित्रांनो की जे प्लॅटफॉर्मच्या पलीकडे जाऊन काम करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना म्हणतात प्लॅटफॉर्म नसलेले कामगार. हे कोण आहेत? तर ऑनलाईन अल्गोरिदमिक प्लॅटफॉर्मच्या बाहेर काम करणारे कामगार आहेत. उदाहरणार्थ बांधकाम कामगार, दैनंदिन काम करणारे कामगार आणि तंत्रज्ञानावर आधारित अस्थायी कामगारांचा समावेश होतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल, एखादा वेबसाईट डेव्हलपर आहे, किंवा एखादा ग्राफिक डिझायनर आहे, किंवा एखादा असा व्यक्ती की जो घरी बसून आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. तुमच्या घरामध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये समजा तुम्हाला पडदे लावायचे, तर तुम्ही त्याला फोन करता, तो येतो, पडदे लावतो, निघून जातो. हा कोण आहे? तर हा सुद्धा गिग वर्करच आहे, पण प्लॅटफॉर्मशी संबंधित नसलेला आहे. कारण तो स्वतः फोनवरती सगळ्या गोष्टी चालवतोय. त्याने गुगलवरती कुठेतरी लिस्टिंग करून ठेवलं, एवढंच मात्र आहे. तंत्रज्ञान वापरतो, फोन वापरतो, पण तो कुठल्या एका प्लॅटफॉर्मशी संबंधित नाही आहे. आता याला काय म्हणलं जातं? प्लॅटफॉर्म नसलेले कामगार. सो हा गिग वर्करचा दुसरा प्रकार आहे. तर याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर गिग इकॉनॉमी जे भारतात आहे त्या गिग इकॉनॉमीचा आकार किती आहे? तर नीती आयोगाच्याच अहवालानुसार बघा,
ज्याचं नाव होतं इंडियाज बूमिंग गिग अँड प्लॅटफॉर्म इकॉनॉमी. तर या अहवालानुसार भारतामध्ये आज 2019 मध्ये 1.33% लोक, किती 1.33% लोक एकूण कामगारांपैकी हे गिग वर्कर म्हणून काम करतात. तुम्हाला असं वाटेल की अहो सर याचा काही फार मोठा आकडा नाही आहे. हो, निश्चितपणे नाही आहे, पण हा वाढतोय, हा दरवर्षी वाढतोय आणि याचं प्रमाण निश्चितपणे वाढत राहणार आहे. आणि हे जे काही वाढतं प्रमाण आहे भविष्यातलं, त्याच्यासाठीच्या उपाययोजना आपल्याला आजच कराव्या लागतील. म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. बरं, आकार आपण पाहिला. एकूण जर तुम्हाला लँडस्केप त्या ठिकाणी बघायचं असेल भारतातल्या गिग वर्किंगचा, तर बघा, जरी हे फक्त 1.something% असलं तरी सुद्धा ते 15 दशलक्ष त्यांची संख्या आहे. आणि या प्लॅटफॉर्म इकॉनॉमीवरती आणखी 90 दशलक्ष जॉब्स नव्याने क्रिएट होऊ शकतात आगामी कालखंडामध्ये, विशेषतः 2030 पर्यंतच. खरं तर त्यानंतर तुम्ही बघा, IT डिझाईन मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात जास्त गिग वर्कर काम करतात. त्यानंतर टीचिंग, वेलनेस याच्यामध्ये त्यानंतर काम करतात, 17% काम करतात. त्यानंतर क्लिनिंग, मायक्रोटास्क म्हणजे छोटी छोटी कामं, तुम्ही अर्बन क्लॅप वगैरे ऐकलं असेल तशा प्रकारची कामं आहेत. त्यानंतर डिलिव्हरी आहे. त्यानंतर राईड शेअरिंग म्हणजे ओला उबर वगैरे यासारखं आहे आणि इतर आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रातलं वेगवेगळं प्रमाण आहे गिग इकॉनॉमीचं. लक्षात घ्या, हा एक लँडस्केप आहे जो तुम्हाला एक अंदाज देईल की भारतामध्ये कशा प्रकारे गिग इकॉनॉमीचं प्रमाण वाढतंय किंवा कमी होतंय किंवा त्याचं स्प्रेड कसं आहे. बरं, आता तुम्हाला थोडंसं मी अगोदर काय करतो, कामगारांचं वर्गीकरण सांगतो, म्हणजे आणखी तुम्हाला काय होईल, गिग वर्करची संकल्पना छानपणे समजेल. बघा, पहिला प्रकार असतो तो म्हणजे कर्मचारी. आपण मगाशी म्हटलं ना, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई. त्यातला कर्मचारी. कर्मचारी म्हणजे कोण, तर असा व्यक्ती काम करण्यासाठी आस्थापनामध्ये म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये, एंटरप्राइज, एखाद्या ऑफिसमध्ये जो वेतनावर नियुक्त केलेला असतो, ज्याला फिक्स पेमेंट मिळतं दर महिन्याला, अशी व्यक्ती म्हणजे एम्प्लॉई असते. आणि फिक्स पेमेंट बरोबरच त्याला काय काय मिळतं बघा, किमान वेतन आहे, PF आहे, ग्रॅच्युटी आहे. त्यानंतर समान कामासाठी समान मोबदला आहे, म्हणजे जेवढं काम करेल तेवढं त्याला मोबदला मिळणार आहे. काही वैद्यकीय सुविधा मिळतील, काही मॅटर्निटी बेनिफिट्स सुद्धा मिळू शकतात. असा हा कर्मचारी असतो. दुसरा मुद्दा, कंत्राटी कामगार. कंत्राटी कामगार कोण आहेत, तर नियोक्त्यासाठी काम करण्यासाठी. नियोक्ता म्हणजे कोण, जो एम्प्लॉयर आहे, ज्याच्यासाठी आपण काम करणार. तर त्याच्यासाठी जर कंत्राटदारामार्फत, एखाद्या कॉन्ट्रॅक्टर मार्फत जर काही व्यक्ती त्या काम करणाऱ्या किंवा ज्याच्याकडे काम करायचंय त्याच्याकडे जर गेली तर त्याला म्हणतात कंत्राटी. हे बघा, कंत्राटी कामगार आहे. जिथे की कंत्राटदार काय करतोय, कामगारांना आणि त्या मालकाला दोघांना एकत्र आणण्याचं काम करतोय, ते कंत्राटी कामगार म्हणले जातात. तिसरा प्रकार आहे स्थलांतरित कामगार. म्हणजे कोण, असे लोक की जे कंत्राटदारामार्फतच आलेले आहेत, पण ते जिथे राहतात तिथे काम न करता दुसरी ठिकाणी जाऊन काम करतात. त्यासाठी त्यांना मायग्रेशन करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, बिहारमधली एखादी व्यक्ती आहे आणि ती काम करतीये कंत्राटदारामार्फत चेन्नईमध्ये किंवा बेंगलुरूमध्ये, तर ती कशी आहे, कंत्राटीच आहे, पण कंत्राटी बरोबर ती कशी आहे, स्थलांतरित सुद्धा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जर गिग वर्करचा विचार केला तर गिग वर्कर यातले शेवटचे 2 प्रकार आहेत. एक कंत्राटी कामगार आणि दुसरा कंत्राटी स्वरूपाचा स्थलांतरित कामगार. अशा दोघांनाही त्याच्यामध्ये समाविष्ट करता येऊ शकतं गिग इकॉनॉमीमध्ये. म्हणजे एकूण तुम्हाला समजलं असेल की गिग इकॉनॉमीचे पहिले 2 प्रकार कोणते आहेत, प्लॅटफॉर्मवर आधारित गिग वर्कर, प्लॅटफॉर्मवर आधारित नसलेले गिग वर्कर. दुसरे गिग वर्करचे आणखी 2 प्रकार, कंत्राटी आणि दुसरा म्हणजे कुठला, ज्याचं स्वरूप कंत्राटीच आहे पण तो स्थलांतर करून त्या ठिकाणी काम करतोय. आता हे अशा प्रकारचा हा गिग इकॉनॉमीचा किंवा गिग वर्करचा हा प्रकार आहे. जेव्हा आपण पारंपरिक नियोक्ता आणि कर्मचारी यांचा संबंध जर बघितला तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. फॉर एक्झाम्पल, बघा, पारंपरिक नियोक्ता आणि कर्मचारी संबंध कसे असतात, तर पहिलं, जिथे की त्या नियोक्त्याने म्हणजे त्या एम्प्लॉयरने एम्प्लॉई हायर केलाय, एम्प्लॉई हायर केलेला आहे, त्याला तो फिक्स इन्कम देतोय, सगळ्या सुविधा देतोय, बरोबर ना. पण हे देण्याबरोबरच तो आणखी काय करतो, तर तो त्या एम्प्लॉईवरती नियंत्रण ठेवतो. त्याने कधी यायचं, कुठलं काम करायचं, हे सर्व कोण ठरवेल, तो एम्प्लॉयर ठरवेल, कारण तो पैसे देतोय, त्याच्याकडे हा व्यक्ती काम करतोय. म्हणून दुसरं, कामाचं पर्यवेक्षण, ऑब्झर्वेशन,
की तो योग्य काम करतोय का, क्वालिटेटिव्ह काम करतोय का. तिसरं, रोजगाराच्या अटी निगोशिएशन मध्येच ठरतं सुरुवातीला की किती पगार, कसा पगार, काय पगार. चौथं, शिस्तभंगाची कारवाई. जर तो नाही आला दररोज, नाही वेळेत आला, तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार हे नियोक्त्याला असतात. आणि काम करण्यासाठी साधनं, साहित्य, जर समजा ऑफिसमध्ये असेल तर लॅपटॉप त्याला देणं किंवा इंटरनेटची सुविधा त्याला देणं, हे सगळी जबाबदारी कुणावर असते? एम्प्लॉयरवरती असते. हे त्यांनी पुरवायचं. आता बघा, लक्षात घ्या, हे आहे पारंपरिक स्वरूप एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईचं. मित्रांनो, आपण व्याख्या कशी बघितली की एखादी व्यक्ती जर पारंपरिक नियोक्ता आणि कर्मचारी संबंधांच्या बाहेर काम करत असेल तर त्याला गिग वर्कर म्हणतात. म्हणजे असे सर्व लोक जे गिग वर्कर आहेत त्यांना यातलं काहीही नाही. म्हणजे काय? त्यांना जो स्विगीवाला, जो झोमॅटोवाला, जो उबेर आहे, हे सगळे जे काही एम्प्लॉयर आहेत ना मित्रांनो, पण हे एम्प्लॉयर त्या गिग वर्करना कुठल्याही प्रकारे या गोष्टी पार पाडत नाहीत. फॉर एक्झाम्पल, नियंत्रण असतं. म्हणजे असं नाहीये की काहीच नियंत्रण नाहीये. नियंत्रण असतं. काम त्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे, रूल्स अँड रेग्युलेशन वगैरे सगळं आहे. पण त्या एखाद्या ड्रायव्हरने समजा ठरवलं की आज मला नाही जायचंय, काही हरकत नाही. ते त्याचा संबंध आहे, तो त्याचा जो निर्णय आहे पूर्णपणे. जसं एखादा एम्प्लॉई म्हणू शकत नाही की नाही मी आज नाही जात, त्याला रजा टाकावी लागते, परवानगी घ्यावी लागते. तसं इथं नाही आहे ना उबरला किंवा ओलाला. तो म्हटला मला आज नाही जायचंय, मी नाही जाणार. सिम्पल. हे गिग वर्किंगमध्ये येतं. कामाचं पर्यवेक्षण, ज्या पद्धतीने ऑब्झर्वेशन करतो एखादा कामगाराचं किंवा एखाद्या एम्प्लॉईचं एखादा नियोक्ता, तसं उबर किंवा ओला हे एवढं करत नाही. त्यांच्याकडे अल्गोरिदमचे प्लॅटफॉर्म आहे, टेक्नॉलॉजी आहे, ती फक्त त्याचं कंटिन्युअस ऑब्झर्वेशन करत असते, पण मालक त्या ठिकाणी करत नाही. रोजगाराच्या अटी ह्या ज्या आहेत, ह्या सुद्धा ज्या पद्धतीने एखादा पारंपरिक मालक असेल तो जसा ठरवतो तसं इथे हे ठरवलं जात नाही. एक सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन असतात की एवढे तुम्ही या पद्धतीने काम करा, एवढे तुम्हाला पैसे मिळतील. याच्या पलीकडच्या अटी काही त्या ठिकाणी नसतात. म्हणजेच काय की हे जे पारंपरिक स्वरूप आहे, या पारंपरिक स्वरूपामध्ये मालकाला जरी त्या ठिकाणी अधिक अधिकार असले तरी मालक, जे आपण पाठीमागे पाहिलं होतं, जे आपण या ठिकाणी पाहिलं होतं बघा, कर्मचारी, जे काही मालकाला अधिक अधिकार आहेत, पण अधिक अधिकार असले तरी सुद्धा मालकावरती काही जबाबदाऱ्या पण आहेत. त्या अशा की त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना फिक्स्ड पेमेंट दिलं पाहिजे, फिक्स्ड रोजगार दिला पाहिजे, त्याची PFची काळजी घेतली पाहिजे, त्याला इन्शुरन्स दिला पाहिजे. हे सगळं दिलं पाहिजे. हे दिलं जातं पारंपरिक कर्मचाऱ्यांना. पण मित्रांनो, जेव्हा की इथे बघा आपण काय म्हटलं, गिग वर्करच्या बाबतीमध्ये जो कोणी एम्प्लॉयर आहे, झोमॅटो, स्विगी किंवा उबर किंवा ओला, त्यांच्याकडे एवढे अधिकार नाही आहेत गिग वर्करच्या संदर्भात. पण अधिकारही नाही आणि दुसऱ्या बाजूला जबाबदारीही नाही. म्हणजे समजा एखादा स्विगीचा एखादा डिलिव्हरी बॉय आहे आणि तो एखादी डिलिव्हरी देतोय, त्या बिचाऱ्याला दुर्दैवाने काही अपघात झाला, तर तो अपघात झाला तर त्यावेळेस त्याची जबाबदारी त्या स्विगीवर नाही आहे. हां, त्यांनी काही रिसर काही इन्शुरन्स काढून ठेवलेले असतात, पण त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. त्याच्या पलीकडे त्याला काही द्यायचं नाही आहे. PFची जबाबदारी ना गिग वर्करवरती आहे, त्या एम्प्लॉयरवरती बिलकुल नाही आहे. आणि म्हणून होतं काय की जे गिग वर्कर आहेत मित्रांनो, ह्या गिग वर्कर्सना स्वातंत्र्य जरी असलं, त्यांचा मालक, गिग वर्करचा मालक हा त्यांच्यावरती या गोष्टी जरी लादू शकला नाही तरी त्याचे साईड इफेक्ट भरपूर आहेत. ते म्हणजे एक वेळेस मालकाचं नियंत्रण परवडलं, एक वेळेस मालकाचं ऑब्झर्वेशन परवडलं, एक वेळेस मालकाकडून काही रोजगाराच्या अटी परवडल्या. का? कारण हे सगळं परवडतं कारण मालक त्या मोबदल्यामध्ये फिक्स्ड पेमेंट पण देतो, PF पण देतो, ग्रॅच्युटी पण देतो, आरोग्याचे सुविधा देतो, हे सगळं देतो ना तो. म्हणजे जबाबदारी पण तो घेतो, ते परवडतं. पण इथे काय आहे, गिग वर्करना मालक या कुठल्याही गोष्टी गिग वर्कर लादत नाही. पण ह्या स्वातंत्र्याचा उपयोग नाही हो. कारण ना गिग वर्करना फिक्स्ड पेमेंट आहे, ना गिग वर्करना फिक्स्ड जॉबची सिक्युरिटी आहे, ना गिग वर्करना कुठल्या प्रकारचे जे काही सुरक्षा कवच आहेत ते उपलब्ध आहेत, काहीच उपलब्ध नाही आहे. आणि त्यामुळे तर त्यांच्या समस्या मोठ्या आहेत. आणि ह्या समस्या जर बघितल्या आपण तर बघा, पहिला अडचणी कुठल्या आहेत? नोकरीच्या सुरक्षिततेचा अभाव, कुठलीही हमी नाही, आज मिळाले उद्या मिळेलच गॅरंटी नाही.
फायद्यांचा हक्क नाही, म्हणजे जे बेनिफिट्स मगाशी आपण बघितलं, इन्शुरन्स नाही हक्क तुम्हाला दिला, एखाद्या कंपनीने तर दिला, दान म्हणून दिला, त्या पलीकडे हक्क नाही येतो. उपलब्धतेचे मुद्दे म्हणजे ऍक्सेसिबिलिटीचे, जसं की इंटरनेट सेवा. विशेष करून हे जे ग्रामीण भागातली लोक आहेत बघा, ती जेव्हा पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी येतात तेव्हा त्यांच्याकडे तसा मोबाईल नाहीये. मोबाईल असलाच तरी ते इंटरनेट घेण्या इतपत ते सातत्याने ते परवडणारं नाहीये, म्हणून त्यांना ऍक्सेसिबिलिटीचे प्रॉब्लेम्स येतात. कौशल्य जुळत नाहीत, म्हणजे काही स्किल्स आवश्यक आहेत, काही ठिकाणी आवश्यक आहेत. जसं की आता साधं उदाहरण घ्या, स्विगी आहे. गाडी तर चालवता आली पाहिजे, टू व्हीलर तरी चालवता आली पाहिजे. जर चालवता येत असेल तर ठीक आहे, नसेल काही उपयोग नाहीये. अगदी मग याच्यापेक्षा आणखी काही हायर स्किलचे आपण उदाहरणं बघू शकतो. दुसरा, पगाराची कमतरता. काल परवा तुम्ही पाहिलं असेल की झोमॅटो, स्विगीने त्यांचे जे काही डार्क स्टोरेज असतात बघा, तर ते ब्लिंकिट नावाचं त्यांचं एक सेवा आहे, ज्याच्यामध्ये ते काय करतात, 10 मिनिटामध्ये एखादा किराणा मालाची वस्तू ग्राहकाला पोहोचवतात. आणि मग हे जे काही पुरवठा करणारे जे डिलिव्हरी बॉय आहेत त्यांना एका डिलिव्हरी मागे 35 रुपये असा तो दर होता. त्यांनी अचानकपणे ते कमी केले आणि 10 रुपयावरती, 15 रुपयावरती आणले. 15 रुपयावरती आणले, त्याचा अर्थ काय, पगाराची कमतरता आहे, मुळात पगार मिळत नाही, मिळाला तर तो फार कमी मिळतो आणि त्याचीही सुरक्षा नाही. विम्याचा अभाव, मी आता सांगितलं, उत्पन्नामध्ये चढउतार. आता आपण ज्या चर्चा केली, 35चा 15वरती आला. नोकरीच्या सुरक्षिततेचा अभाव, जोखमीपासून संरक्षणाचा अभाव, म्हणजे अचानक कुठे समजा ऍक्सिडेंट झाला, काही त्याचा संबंध नाहीये. अनेक ओला ड्रायव्हर पैसे मिळवण्यासाठी म्हणून 12 तास नव्हे 16-17 तास त्या ठिकाणी काम करतायत आणि ते कंटिन्यू बसून असतात बघा त्या सीटवरती. त्यामुळे त्यांना मणक्याचे सगळे त्रास सुरू होतात, पायांचे त्रास सुरू होतात. शिवाय कंटिन्युअस त्या ट्रॅफिकमधून गाडी चालवत असताना आवाजामुळे त्याचं मेंटली सुद्धा तो डिस्टर्ब होत जातो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याचे जे काही आरोग्य आहे ते अनारोग्य बनतं आणि त्याच्या या बाजूला किंवा या बाबींना कुणीही संरक्षण पुरवत नाही. या एवढंच काही तर आपण मग कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळ्या बाबी थांबल्या, सगळं बंद झालं, तेव्हा सगळ्यात पहिला फटका कोणाला बसला, ह्या गिग वर्करना बसला. कारण हे जोखमींना सहजपणे सामोरे जातात, त्यांना संरक्षणच नाहीये, कुठलंही संरक्षण नाहीये. आणि अलीकडल्या काळामध्ये भारतात आज डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे खरा, पण हे असताना सुद्धा लोकांना इकडेच काम करण्याशिवाय पर्याय नाहीये. ते स्वप्न असतं आपलं कॉलेजमध्ये, 50,000 की नोकरी मिल जाएगी भाई, एक बार तुम इंजिनिअरिंग कंप्लीट करतो. कुठलं काय 50,000 काय, अगदी हा जेव्हा कामाला जातो तेव्हा तो 10,000 पण देत नाही पगार. तो 10,000 तो जेव्हा इंटरव्ह्यू होतो आणि तो म्हणतो की अरे तुला 10,000 रुपये पगार देतो, HR म्हणतो ना, हा म्हणतो 10,000 माझ्या शेतामध्ये ये, मी तुला 15,000 देतो. आता तो याच्या शेतामध्ये काम करतोय बघा. म्हणजे सांगायचा मला मुद्दा कसा आहे की आज नाही आहेत त्या प्रकारचे जॉब्स नाही आहेत. अनेक प्रकारची अस्थिरता आपल्या अवतीभोवती आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरची अस्थिरता आहे की ज्याच्यामुळे जॉबच्या निर्मितीवर आणि जॉबच्या एकूण शाश्वततेवरती परिणाम झालेला पाहायला मिळतो. आणि ती केवळ स्वप्न असतात की कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मला 50,000चा जॉब मिळेल, एकदम भारी जॉब मिळेल. आता होतं काय की तो इंटरव्ह्यू घेणारा HR आहे, तो विचारतो याला की अरे तुला का घ्यावं, म्हणजे आम्ही का घ्यावं आमच्या कंपनीमध्ये. तर हा म्हणतो क्यों लेना है, मेरे 2 भाई पहले से यहाँ पे काम कर रहे हैं. अच्छा, 2 भाई पहले से काम कर रहे हैं, तुम्हारे बाप का ये ठेला है क्या, तुम्हें क्यों मैं ऐसा. तो काय म्हणतो की तुझ्या बापाचा ठेला आहे का रे, मी तुला घरी घ्यायला. मग तो काय करतो, पहिला दोघांना पण काढून टाकतो. आता बाप म्हणतो अरे बाबा तुला सांगायचंच होतं तर काकाचं सांगायचं ना, काकाची 2 पोरं काम करतायत म्हणून. आता तिघं कुठे काय करतायत, तिघे ठेल्यावरती काम करतात. असो, म्हणजे होतंय काय की ती बाब राहिली नाही एका बाजूला. म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तरुण आहे, तरुणी आहे ज्यांना काम करायचं आहे, परंतु काम करण्यासाठी संधी नाही आहेत आणि संधी असल्या तरी सुद्धा कौशल्य नाही आहेत. परिणामी अशी तरुण मुलं ही गिग वर्क करण्यापलीकडे दुसरं काही करत नाहीत. कोणी प्रत्येकजण काही त्या शिकलेला जो स्विगी आणि झोमॅटोला जाणार नाहीये. पण ते काय करतात, मग ते फ्रीलान्सिंगचं काम करतात. फ्रीलान्सिंगच्या नावाखाली ते गिगच काम करतात. म्हणजे आलं काम, घेतलं काम, पूर्ण केलं काम, आलं काम, घेतलं काम, पूर्ण केलं काम, पण पुन्हा आलंच नाही काम, घेतलं नाही काम, पैसे कुठे आहेत, काहीच नाहीये. आणि ही अडचण आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. आणि ह्या अशा प्रकारच्या कामगारांचं संरक्षण करणं ही जबाबदारी आहे समाजाची आणि शासनाची सुद्धा. मग शासन काही करत नाही का, करतं की. काय करतं शासन, पहा उपाय कोणते आहेत. पहिला, भारत सरकारने सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मंजूर केलेली आहे,
ज्याला द कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 असं म्हणतात. आणि त्याच्या अंतर्गत एवढे सगळे कोड जे आहेत लेबर लॉज संदर्भातले कोड, हे सगळे आता काय केलेले आहेत, रिप्लेस केले. म्हणजे ह्या सगळ्यांना दूर केलं आणि एकच कोड तयार केलेला आहे. जसं की बघा, द एम्प्लॉईज कॉम्पन्सेशन, स्टेट इन्शुरन्स ॲक्ट, प्रॉव्हिडंट फंड किंवा मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961, हे सगळे आता काय केले, रद्द केले आणि एकच कोड त्या ठिकाणी आणलेला आहे. या कोड अंतर्गत जे गिग वर्कर आहेत त्यांच्यासाठी काय म्हणता येते, तर केंद्र आणि राज्य सरकारांद्वारे योग्य सामाजिक सुरक्षा योजना तयार करण्याची तरतूद करण्यात आली. मित्रांनो, ह्या कोडमध्ये जे कोणी परमनंट एम्प्लॉई आहेत ना, त्यांना कुठले कुठले बेनिफिट्स द्यावे याचा हक्क देण्यात आला आहे. त्यांना हक्क आहे, कुणाला, जे परमनंट एम्प्लॉई आहेत त्यांना. पण जे गिग वर्कर आहेत त्याबद्दल हा कोड काय म्हणतो की केंद्राने किंवा राज्य सरकारने काही योजना सुरू कराव्या. योजना हा हक्क नसतो. योजना काय आहे, हा एक कल्याणकारी राज्याच्या मदतीने मला मिळालेला तो बेनिफिट आहे. याच्या पलीकडे काही नाही आहे, तो हक्क नाही आहे. एखादी योजना जर समजा सुरुवात केली तर त्याच्याबद्दल मी हक्क नाही सांगू शकत, मी याचना करू शकतो. तर पहिला मुद्दा काय, पण ठीक आहे, काहीच नसण्यापेक्षा काही योजना तरी सुरू करा. दुसरा मुद्दा, सरकारने सामाजिक सुरक्षा निधी, एक फंड स्थापन करणं गरजेचं आहे. या कोडने राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही सांगितलंय की तुम्ही एक फंड स्थापन करा. आणि ह्या फंडमध्ये पैसा कुठून आणायचा, तर समजा झोमॅटो आहे, स्विगी आहे, त्यांच्यावर जे ट्रान्झॅक्शन होतात त्यांचा जो एकूण रेव्हेन्यू आहे, त्यांच्या एकूण रेव्हेन्यूपैकी 2% रेव्हेन्यू त्यांनी काय करायचं आहे, या फंडमध्ये जमा करायचं आहे. 2%, किमान जास्तीत जास्त 5%. आणि मग ह्या सगळ्या अशा प्लॅटफॉर्मकडून हा पैसा घ्यायचा, त्याचा उपयोग करून जे गिग वर्कर आहेत त्यांच्यासाठी योजना राबवायच्या. आणि तिसरं, या कामगारांची नोंदणी करणं कंपल्सरी आहे. आता हे गरजेचं आहे. म्हणजे आता हे सांगितलंय सरकारला, ह्या सर्व गिग वर्करची तुम्ही नोंदणी केली पाहिजे. नोंदणी असेल, त्याचा फायदा कसा बघा, नोंदणी जर असेल तर आपल्याला हे समजू शकेल ना की किती लोक आहेत आणि त्यांच्यासाठी काय प्रयत्न करता येतील, त्यांच्यासाठी कुठल्या योजना सुरू करता येतील, याचा ह्या फायदा होऊ शकतो. केंद्र सरकारच्या संदर्भात हे मुद्दे पाहायला मिळतात. दुसरा, केंद्र सरकारने ई श्रम नावाचं एक पोर्टल सुरू केलेलं आहे, जे गिग वर्कर आणि इतर असंघटित क्षेत्रातल्या वर्करसाठी सुद्धा आहे. हे जे आहेत सगळे लोक, यांच्यासाठी काय केलं जातं इथे, तर राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी या सगळ्या कामगारांना सांगितलंय तुम्ही तुमची नोंदणी करून घ्या. तुमची नोंदणी करून घेतल्यानंतर तुम्हाला सामाजिक सुरक्षा योजनांचा फायदा मिळू शकतो. जसं की काही अपघात झाला तर तुम्हाला तिथे अपघाताच्या विम्याचं संरक्षण मिळू शकतं. तुम्हाला समजा काही आजार झाला तर तुम्हाला एखाद्या शासकीय रुग्णालयामध्ये मोफत स्वरूपाचा तुम्हाला उपचार मिळू शकतो. अशा काही बेनिफिट्स घ्यायचे असतील तर ह्या ई श्रमवरती या कामगारांनी जाऊन नोंदणी करणं गरजेचं आहे. ते केलं तर त्यांना हे फायदे मिळू शकतात. आणि तिसरं ते म्हणजे ज्या प्लॅटफॉर्म कंपन्या आहेत, जसं की फ्लिपकार्ट आहे किंवा बिग बास्केट आहे, झोमॅटो आहे, उबर आहे, अमेझॉन आहे, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने त्यांनी असं ठरवलंय की आम्ही काय करणार आहोत की हे जे लोक आमच्याकडे काम करत आहेत त्यांना आम्ही मिनिमम वेजेस, म्हणजे त्यांना जगता येईल इथपर्यंत आम्ही किमान वेतन त्यांना देणारच, त्यापेक्षा जास्तही देऊ, पण किमान तेवढं तर आम्ही देणारच त्यांना. हे आमच्यावरती आम्ही लादलेलं एक बंधन आहे, ते स्वयंस्फूर्तीने लादलेलं बंधन आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर ह्या गिग वर्कर्सच्या बाबतीमध्ये अडचणी आहेत, काही उपायही होत आहेत, इकॉनॉमी वाढतही चालली आहे आणि त्याच बाजूने प्रश्नांची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे. गिग वर्कर, बऱ्याच वेळेस असं होतं की हे जे आपला जो डिलिव्हरी बॉय आहे तो उन्हातान्हात पावसात पूर्णपणे जोखमीला सामोरा जाऊन आपल्याला तो सेवा पुरवत असतो आणि ह्या सेवाच्या मोबदल्यामध्ये आपण किमान एक थँक्यू तरी आपण त्याला म्हणणं बाई बनता आहे, तेवढं तरी आपण नक्की करू शकतो. मित्रांनो, या पद्धतीने आपण ह्या प्रश्नाची चर्चा केली. या संदर्भात तुम्हाला GS इंडियन सोसायटीमध्ये सुद्धा आणि सोशॉलॉजीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. शिवाय हे मुद्दे तुम्हाला SA साठी सुद्धा उपयोगीचे आहेतच. ठीक आहे, तेव्हा भेटूयात पुढच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा काही नवीन मुद्दे घेऊन. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.